माझ्या काही स्टुडंट्सना मी प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं होतं. आठवडाभर त्यांना दिलेलं होतं. छोटासाच टॉपिक होता. त्यात काही अमेझिंग नव्हतं. न भूतो न भविष्यती अशी 5च मुलं होती. पण इतकं सुंदर प्रेझेंटेशन त्यांनी बनवून आणलं होतं, तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. मुलगा वेल ड्रेस आहे आणि बोलतोय, प्रेझेंटेशन देतोय. मी म्हटलं, "1-2 मिनिट थांब रे, ते तू फिगर्स नीट समजावून सांग रे, येत नाही आहे. तू जे ते वाक्य लिहिलं आहेस की काय कॉम्बिनेटोरियल ऑप्टिमायझेशन, कॉम्बिनेटोरियलचा अर्थ सांग रे, येत नाही आहे. तू कसं बनवलं? GPT-वरनं बनवलं." म्हणजे ह्याचा एक खूप विचित्र किंवा एक वाईट पडसाद नंतर उमटू शकतील, मी तुम्हाला सांगतो. ही मुलं अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन देत आहेत आणि प्रेझेंटेशन देताना सुंदरच बोलतात. स्लाईड्स पण सुंदर असतात. त्या मुलाला मात्र काही येत नसतं. हा झाला मुलाचा पाठ. इव्हॅल्युएटर जो बसलेला आहे, त्यानं जर का डोळे उघडे ठेवून त्या मुलाला व्यवस्थित असेस केलं नाही, तर ही मुलं पुढं जातील. ही पुढं बॉसेस बनतील. आणि हे जेव्हा आपल्या मुलांना आता जी अगदी शाळा कॉलेजमध्ये आहेत, ह्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला बसतील, तेव्हा काय हाल होतील, काय विचित्रपणा दिसून येईल तिथं. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यालाही माहीत नाही तो काय बोलतोय, उत्तर देणाराही माहीत नाही तर काय नॉलेज आहे. हा एक वेगळाच इश्यू होऊन बसेल आणि जनावरांसारखी माणसं बसून जातील. नॉलेज कुठं आहे कुणालाच माहीत नाही आहे आणि एकमेकाला मारायला लागतील.